Dear students, welcome to the section A in next chapter, work and energy. तर आपण सेक्शन ए चा वर्क अँड एनर्जी हा चॅप्टर पाहणार आहोत, सेकंड चॅप्टर. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला जे काही पॉइंट म्हणजेच ज्याच्यावर हा चॅप्टर डिपेंड आहे असे जे पॉइंट आहेत ते पॉइंट सुरुवातीला आपण इंट्रोड्यूस करू की काय पाहायचं आहे. पहा, याच्यामध्ये पाहायचं आहे आपल्याला स्टार्टलाच वर्क म्हणजे काय, व्हॉट इज वर्क, कारण दिलेलंच आहे इथं वर्क. दुसरा पॉइंट पाहायचा याच्यामध्ये एनर्जी. कशाला म्हणायचं एनर्जी, जसं आपल्याला माहिती आहे एनर्जी आपल्याला कुठलंही वर्क करण्यासाठी एनर्जी इज नेसेसरी टू डू द एनी वर्क. कुठलंही काम करण्यासाठी एनर्जीची गरज लागते. व्हॉट इज एनर्जी, एनर्जी कशाला म्हणायचं. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचा तिसरा पॉइंट याच्यामध्येच मेकॅनिकल एनर्जी. मग एनर्जी म्हटलं की त्याचे टाइप्स बरेच आहेत, एनर्जीचे टाइप्स. मग त्या टाइप्स मध्ये आपल्या 9th स्टँडर्डच्या सिलेबस मध्ये आपल्याला फक्त पाहायची आहे मेकॅनिकल एनर्जी. व्हॉट इज मेकॅनिकल एनर्जी अँड देअर टाइप्स. आणि मग त्या मेकॅनिकल एनर्जीचे टाइप्स पाहिजे. नंतर आपण जसं फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिले होते, लॉ पाहिले होते आपण, न्यूटनचे 3 लॉ आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम पाहिला होता. तसाच इथं पण एक लॉ आहे, वर्क एनर्जी मेकॅनिकल एनर्जी, आणि या एनर्जीवरच डिपेंड असलेला लॉ ऑफ कन्झर्वेशन. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा आपल्याला पाहायचा. म्हणजेच ऊर्जा अक्षयतेचा नियम, ऊर्जा टिकून कशी राहते. म्हणजेच आपण जे म्हणतो की मी खाल्लं एनर्जी नाहीशी झाले, ती एनर्जी नाहीशी होत नाही, हे आपल्याला या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी मध्ये पाहायचं. आणि शेवटी आपण पाहायचं की याच चॅप्टर मध्ये फ्री फॉल कशाला म्हणायचं. फ्री फॉल हे अशा प्रकारचा एकदम इझी असलेला हा जो काही चॅप्टर आहे, हा चॅप्टर आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी इंट्रोडक्शन या चॅप्टर मध्ये जे आपण पाहतो तिथे एक आपल्याला पिक्चर्स दिलेले आहेत. आपण जर आपलं टेक्स्टबुक आपण ओपन केलं तर त्या टेक्स्टबुक ओपन केल्याच्या नंतर आपल्याला टेक्स्टबुक मध्ये इथं काही पिक्चर्स आहेत. या पिक्चर्सचं ऑब्झर्व करा म्हणतात. इथं पहा, एक गर्ल्स आहे, ती रायटिंग करत आहे. इथं एक बॉय आहे, तो बॉल प्ले करत आहे, खेळत आहे. इथं एक लेडी आहे, ती लेडीज ही वॉच द टीव्ही. इथं हा एक कुली आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ सम मटेरियल्स, म्हणजे तो त्याच्याकडे एक असलेलं मटेरियल्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आहे. या पिक्चरचं ऑब्झर्वेशन आपण करायचं. केल्याच्या नंतर या पिक्चर मध्ये आपल्याला असं कळेल की अबव हॅज वर्क बीन डन. मग याच्यात आपल्याला असं किंवा वर्क कुठलं झालेलं आहे, म्हणजे कोण काम करत आहे. जनरली आपण म्हणतो हे सर्वच काम करत आहेत, कारण आपण जरी घरी अभ्यासाला बसलं आणि आपल्याला थोड्या वेळाने जरी विचारलं काय करत होता, अभ्यास करत होतो, काही कामधंदा, हे काय अभ्यास म्हणजेच काम, असा आपला एक समज आहे. मग तसं टीव्ही पाहणे, एकाच जागेवर बसून अभ्यास करणे, जनरली आपण असं म्हणतो की हे वर्क झालं. बट टू राईट द एक्झरसाइज गर्ल्स अँड वॉच द टीव्ही इन अ लेडी डज नॉट टू कम्प्लीट द वर्क बिकॉज देर इज ए नो डिस्प्लेसमेंट. या दोघींचं वर्क काहीच नाही, कारण इथं डिस्प्लेसमेंट काहीच नाही, एकाच जागेवर बसलेल्या आहेत. इन फिजिक्स, फिजिक्स मध्ये असं म्हटलं जातं की आपण म्हणतो की आपल्या याच्यात असलेलं म्हणजेच मेंटली आपण एक मानसिक दृष्ट्या जेव्हा कुठली तरी एखादी ऍक्टिव्हिटी कंप्लीट करतो तेव्हा आपण म्हणतो वर्क झालं. परंतु जेव्हा आपण सायंटिफिक व्ह्यू मध्ये जर आपण पाहायला गेलं तर सायंटिफिक व्ह्यू मध्ये आपण समजा चालतो, म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. चालणे, आपण गेलो चालत, किंवा
मग आपण रन केलं, सकाळी सकाळी आपण जॉगिंग करत असतो किंवा मग संध्याकाळी जॉगिंग करतो, तेव्हा आपल्यामध्ये असलेली जी काही एनर्जी आहे ती ही एनर्जी ही त्याच्यामधून ही ट्रान्सफर होत असते. म्हणजेच हे वर्क करण्यासाठी, चालण्यासाठी, रन करण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज लागते. याला आपण एक थोडक्यात वर्क असं म्हणतो. कारण आपण काय करतो, डिस्प्लेसमेंट करतो. म्हणजेच थोडक्यात हे जे काही आहे एक मेंटली आपण तिथं वर्क असं म्हटलं. मग वर्क म्हणजे काय, थोडक्यात व्हॉट इज वर्क, कशाला वर्क म्हणायचं, तर पहा, वर्क when a force applied, when a force applied on an object, on an object, एखादी ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर ऑन एन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट, कॉजेस डिस्प्लेसमेंट is in the direction of applied force is called work. When a force applied on an ऑब्जेक्ट, जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करतो आणि डिस्प्लेसमेंट होतं, कुठं होतं, इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स, ज्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच डायरेक्शनने जर त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होत असेल तर त्याला आपण वर्क असं म्हणतो. म्हणजेच ही ऑब्जेक्ट आहे, फोर्स अप्लाय केला आणि याच डायरेक्शन ही ऑब्जेक्ट चालली पुढं, याला आपण वर्क असं म्हणतो. म्हणजे इन फिजिक्स मध्ये थोडक्यात के वर्क म्हणजेच द प्रॉडक्ट, इन शॉर्टली जर आपण याची डेफिनेशन करायची म्हणलं तर द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड displacement is called work done. Product of force and displacement is called work done. म्हणजेच W is equal to F into S, याला आपण वर्क डन असं म्हणतो. जेव्हा ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय करतो, मग हे जे काही आहे अशा प्रकारचे असलेले डिफरंट फोर्सेस, फोर्स एक प्रकारचा नाही, असं आपण अगोदरच पाहिलं की जसं मेकॅनिकल फोर्स असेल किंवा मसल फोर्स असेल, आपण दाखवत असतो मसल पहा म्हणत असतो, याला आपण मस्क्युलर फोर्स असं म्हणतो. या मस्क्युलर फोर्सचा जो काही यूज आहे, या मस्क्युलर फोर्सचा यूज कुठं आपण करतो की समजा बुक आहे, हे टेबल आहे, टेबलवरच असलेलं बुक लिफ्ट करण्यासाठी, उचलण्यासाठी आपण जो फोर्स यूज करतो याला आपण मस्क्युलर फोर्स असं म्हणतो. थोडक्यात आपण एक थोडी एनर्जी स्पेंड करत असतो याच्यासाठी, म्हणजे जेवढी एनर्जी लागते अशा थोड्याफार प्रमाणामध्ये ही एनर्जी आपण स्पेंड केलेली आहे. डिफरंट टाइपचे असे जे फोर्सेस आहे. इथं आपल्याला आणखीन एक एक्झाम्पल हे आपल्याला समजून घेण्यासाठी की हे जे काही फोर्सेस आहेत त्याच्यासाठी दिलेलं एक्झाम्पल, एक मीनाक्षी मुलगी आहे आणि ती मुलगी एक हा टेबल आहे, बसलेली आहे. ही मुलगी इकडं साईडला बसलेली असेल, इकडं बसली साईडला. आता इथं जर काढला आपण तर इथं खाली बसल्यासारखं दिसेल आपल्याला. म्हणून समजा ही मीनाक्षी आहे आणि मीनाक्षी ही काय केलेली आहे, इकडं साईडला बसलेली आहे. मग तिच्याकडं एक वुडन ब्लॉक आहे. हा जो वुडन ब्लॉक आहे, हा वुडन ब्लॉक इथून इथपर्यंत तिला आणायचा आहे. म्हणजेच
ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत हा वुडन ब्लॉक ही मीनाक्षी घेऊन येते. म्हणजेच त्यावेळेस इथून इथपर्यंत जाण्यासाठी याची असलेली इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी याच्यासाठी काही फोर्स अप्लाय करावा लागेल, in which force is applied and how much energy is spent to the A point to B points. A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंत जाण्यासाठी किती एनर्जी लागेल आणि किती एनर्जी खर्च होईल, स्वतःकडे असलेली सर्वच एनर्जी हे फक्त एवढ्यासाठीच लागेल का? तर इथं जर पाहिलं तर या ठिकाणातून आपण ऑब्झर्व करतो की हे जे काही असलेला वुडन ब्लॉक आहे, हा वुडन ब्लॉक ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत घेऊन जाण्यासाठी मस्क्युलर फोर्स याच्यावर अप्लाय केला जातो आणि तो फोर्स हा इज इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स आणि त्याची असलेली जी काही आहे त्याच दिशेने ती जात असते. म्हणजेच मस्क्युलर फोर्स हा या ठिकाणी अप्लाय केला जातो. अशाच प्रकारचं असलेलं आणखीन इथं थोडक्यात एक डिस्कस करा म्हणतात की आपण जर पाहिलं की मग हे झालं आपण फोर्स काढू शकतो. त्या ठिकाणी एखादी ऑब्जेक्ट आहे आणि ती ऑब्जेक्ट इज इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्सने जात आहे. परंतु समजा एखादी ऑब्जेक्ट आहे आणि ती जर त्या डायरेक्शनने जात नसेल, अप्लाइड फोर्सच्या डायरेक्शनने, हाऊ कॅन डिटरमाइन द वर्क डन. मग आपण वर्क डन कसं काढायचं की ऑब्जेक्ट आहे आणि अप्लाइड फोर्सच्या दिशेने जात नाही, म्हणजेच थोडंफार काहीतरी होत असेल. इथं मग असंच आपल्याला एक दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. तर पहा त्या एक्झाम्पल मध्ये समजा इथे एक गर्ल्स आहे आणि ती जी काही मुलगी आहे आपण पाहतो की आपण पण खेळत असताना काय करतो, समजा ही मुलगी आहे आणि ही मुलगी या डायरेक्शनने इकडे निघालेली आहे, चाललेली आहे. या ज्या मुलगी आहे या मुलीच्या हातामध्ये काय आहे, तर ही मुलगी इकडे जात असताना या मुलीच्या हातामध्ये एक टॉय आहे. ही एक टॉय आहे, खेळणी आहे एक, आणि ही खेळणी ही हातात पकडलेली आहे आणि मुलगी या डायरेक्शनने चाललेली आहे. मग डायरेक्शनने जात असताना ती मुलगीच्या हातामध्ये असलेली जी टॉय आहे, अप्लाइड फोर्स त्याच दिशेने नाही, ज्या दिशेने फोर्स लावलेला आहे त्या दिशेने याची डायरेक्शन नाही. कारण इथून फोर्स लावलेला आहे, ही जी पाहिजे ते इथून अशा प्रकारे जायला पाहिजे, परंतु काय होतो, हे जे काय आहे हे इथं लावलेलं आहे. हे इथे एक थ्रेड बांधलेला आहे आणि हा थ्रेड सरळ जायचा, तर हे काय होतं, थोडं वरती उचललं जातं. म्हणजेच इथं एक अँगल तयार होतो. म्हणजेच या ठिकाणाहून होत असताना वर्क तर होतं, परंतु अप्लाइड फोर्सच्या डायरेक्शनने वर्क होत नाही, इथून थोडं हे जात असतं. मग असं दुसरं आपण पाहतो की जेव्हा एखादी ही छोटी व्हेकल आहे, आपण बऱ्याच वेळेला रस्त्याने प्रवास करत असताना पाहत असतो की एक व्हेकल असते, पुढे एक मोठी व्हेकल असते आणि ती मोठी व्हेकल छोट्या व्हेकलला काही कारणास्तव, हे जे काही आहे या काही कारणास्तव याला अशी इथं थ्रेड बांधलेली असते आणि या थ्रेड मधून ही व्हेकल काय करते, ही पुढे चाललेली व्हेकल आहे, इथं हा ड्रायव्हर बसलेला आहे आणि ह्या व्हेकलला घेऊन याच दिशेने पुढे निघालेला आहे. परंतु काय होतं या ठिकाणी पण मग इथं काहीतरी समोरच्याने ब्रेक दाबलं की पाठीमागचा ऑटोमॅटिकली ब्रेक हा करतो. म्हणजे थोडक्यात हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये जात असताना इथं एक अँगल तयार होतो. आपण जर केअरफुली ऑब्झर्व केलंच, अशा वेळेला आपण थोडं थांबून ऑब्झर्व केलं किंवा आपल्या या टॉयला आपण जरी आता घरात खेळणं घेतलं, आपण जरी पाहिलं तरी पण इथे एक छोटासा अँगल तयार होतो. दिस अँगल इज कॉल्ड ए थीटा. म्हणजेच समजा ही ऑब्जेक्ट आपण जर पाहायचं झालं तर पहा, मग याच्यासाठी इथे एक डेरिवेशन अशाच प्रकारचं आपल्याला दिलेलं आहे. थोडक्यात ते डेरिवेशन आपण पाहूया की म्हणजेच समजा आपल्याला जर अशा वेळेला अँगल काढायचा असेल की तो कशा प्रकारचा आहे किंवा ते वर्क डन कशा प्रकारचं होईल, तर पहा म्हणजे जेव्हा एखादी ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केला, ही ऑब्जेक्ट, ही एक लाईन आहे, सॉरी, ही ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टवर
फोर्स अप्लाय करतो, म्हणजेच ही ऑब्जेक्ट इकडं चालली, ऍक्च्युअली इथं जायला पाहिजे, म्हणजे हा F फोर्स, याला आपण F1 असं म्हणूया. आणि मग काय होतो, इथं जो अँगल तयार होतो या अँगलला थीटा असं म्हणतात. म्हणजे हा रोड आहे, ऑब्जेक्ट चाललेली आहे, ज्याला आपण टॉय म्हणू, कुठली तरी एखादी. मग त्यावेळेस एफ बी द फोर्स इज अप्लाइड. मग डब्ल्यू हे काढत असताना अप्लाइड फोर्स F1 कंपोनेंट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, डब्ल्यू इज इक्वल टू F इंटू एस. हे आपल्याला डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचंय. तर F ला काय आहे इथं, F1, F इज इक्वल टू F1. कारण जर आपण पाहिलं तर इथं काय होतो, एक अँगल तयार होतो. या पोझिशन मध्ये, हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये आपल्याला या ठिकाणी एक अँगल हा तयार झालेला आहे. म्हणजे इकडेही पाहिलं, हे इकडे पुढे किती जाऊ शकतं, इकडे पुढे कितीही जाऊ शकतं. म्हणून F च्या जागेवर W इज इक्वल टू F1 इंटू एस. कारण वर्क डन जर आपण पाहिलं तर प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, याला आपण असं म्हणतो. मग इथं काय दिलेलं आहे, थीटा दिलेला आहे. थीटा कशासाठी आहे, की जेव्हा डिस्प्लेसमेंट होते तेव्हा कॉस थीटा, एक ट्रिग्नोमेट्री चॅप्टर आहे तुम्हाला, कारण आताच नवीन आले तुम्ही. आता तुम्हाला यावर्षी जॉमेट्री हा सेपरेट चॅप्टर, सेपरेट जे काही बुक आहे त्या बुक मध्ये तुम्हाला हे शिकायला भेटेल. ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय, तर तुम्हाला कॉस थीटा, साइन थीटा, कोसेक थीटा, टॅन, हे सर्व तुम्हाला पाहायला भेटेल. तर इथं हा जो काही थोडासा अँगल मध्ये तयार होतो हा आहे कॉस थीटा. मग इथं आपण काय केलं की कॉस थीटा म्हणजे काय, तर कॉस थीटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेनियस. बेस कुठं आहे, तर हा आहे बेस, इथंच आहे हा बेस, हा आहे हायपोटेनियस. मग आपल्याला माहित आहे कॉस थीटा इज इक्वल टू, मग इथं आपण घ्यायचं हे कॉस थीटा इज इक्वल टू F1 अपॉन F. मग इथं हे F1 इज इक्वल टू कॉस थीटा F कॉस थीटा. हे झालं F1 बरोबर F कॉस थीटा. मग ही जी काही व्हॅल्यू आहे ही F1 ची असलेली व्हॅल्यू, हे जे काही इक्वेशन, याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. पुट दीज व्हॅल्यू, ही जी काही व्हॅल्यू आहे, पुट व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 1. हे जे काही इक्वेशन नंबर 1 आहे, या इक्वेशन नंबर 1 म्हणजे W इज इक्वल टू F कॉस थीटा एस. एस काय आहे, ही या ठिकाणची असलेली डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजेच थोडक्यात W इज इक्वल टू F इंटू एस कॉस थीटा. अशा प्रकारचं असलेलं हे डेरिव्हेशन वर्क अँड एनर्जीचं. इथं आपल्याला एक छोटासा टेबल दिलेला आहे. त्या टेबल मध्ये पहा आपल्याला काय त्यांनी दिलेलं आहे, म्हणजेच थोडक्यात या असलेल्या डेरिव्हेशन वरूनच असलेला हा जो काही टेबल आहे, त्या टेबल मध्ये आपल्याला विचारलं त्यांनी की आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्यांनी हा एक छोटासा टेबल आपल्याला कन्क्लुजन दिलेला आहे. त्यांनी समजा थीटाची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, थीटा, हा थीटा, मग कॉस थीटा, पुढं W इज इक्वल टू F एस कॉस थीटा आणि कन्क्लुजन. कन्क्लुजन काढायचं, काय कन्क्लुजन निघेल,
की त्या कन्क्लुजन मध्ये 0 डिग्री थीटाची व्हॅल्यू 0 डिग्री दिली आपल्याला. मग कॉस थीटा बरोबर 0 डिग्री म्हणलं की 1. मग इथं आपण थीटाची व्हॅल्यू दिली म्हणजेच ठेवली तर W इज इक्वल टू F इंटू S येईल, कारण थीटा बरोबर 1 म्हणजे तिथं काहीच येत नाही. काय येतं म्हणजे आपण 1 हे लिहित नाही. मग त्यावेळेस काय होईल की जे काही असलेलं याच्यातून आपण जे पाहतो की जे वर्क डन होतं ते पॉझिटिव्ह वर्क डन. पुन्हा दुसरं दिलेलं आहे आपल्याला कॉस थीटाची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती कॉस थीटाची व्हॅल्यू आहे 90 डिग्री. 90 डिग्री व्हॅल्यू आहे म्हणजेच कॉस थीटा आहे 90 डिग्री. कॉसची व्हॅल्यू 90 डिग्री, कॉस थीटा बरोबर 0. मग इथं पण 0 येईल म्हणजेच एकूण वर्क हे 0 वर्क डन. कारण आपण जर पाहिलं तर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ ऑब्जेक्टला आणि शेवटी आहे 180 डिग्री म्हणजेच अपोजिट टू डायरेक्शन -1 येईल. इथेही पाहिलं तर W इज इक्वल टू -F S म्हणजेच निगेटिव्ह वर्क डन. अशा प्रकारचं असलेलं आपल्याला या ठिकाणी एक टेबल आणि त्याचं हे जे काही कन्क्लुजन आहे ते कन्क्लुजन इथं येतं. हा एक इथपर्यंत एक थोडक्यात इंट्रोडक्शन आणि व्हॉट इज वर्क, वर्क म्हणजे काय हे आपल्याला दिलेलं आहे. आपण पुढे युनिट ऑफ वर्क, या वर्कच युनिट आपण घेणार आहोत. मग वर्क आपण पाहिलं की W इज इक्वल टू F इंटू S म्हणजे आपल्याला फोर्सचं युनिट. SI युनिट आपण जर पाहिलं तर फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे मीटर. म्हणजेच आपल्याला वर्क डनचं जे युनिट येणार आहे ते युनिट येईल न्यूटन पर न्यूटन मीटर. हे झालं SI युनिट. मग हे जे काही SI युनिट न्यूटन मीटर आहे इट इज ऑल्सो कॉल्ड जूल. याला जूल पण असं म्हटलं जातं. मग 1 जूल म्हणजे काय? जूल इट इज द नेम ऑफ सायंटिस्ट. हे शास्त्रज्ञांनी लावलेलं जूल हे एक त्यांचं नाव आहे. या एककाला या युनिटला लावलेलं की एखादी ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर 1 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर ही ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर 1 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर या ऑब्जेक्टचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट हे 1 मीटर एवढं होतं. त्याला आपण 1 जूल असं म्हणतो. त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट एवढं होतं. म्हणजेच थोडक्यात 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. हे झालं SI सिस्टीम मध्ये. मग CGS सिस्टीम मध्ये या आपल्याला फोर्सचं म्हणजेच W इज इक्वल टू F इंटू S याचं एकक पाहायचं. तर मग इथं जर आपण पाहिलं याचं असलेलं जे एकक आहे फोर्सचं एकक आहे CGS सिस्टीम मध्ये डाइन आणि डिस्प्लेसमेंटचं एकक आहे सेंटीमीटर. म्हणजेच थोडक्यात डाइन सेंटीमीटर हे एकक याचं झालं. मग याला पण इट इज ऑल्सो कॉल्ड अर्ग असं म्हटलं जातं. मग 1 अर्ग म्हणजे काय? व्हॉट इज 1 अर्ग? जसं आपण इथं पाहिलं की एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर 1 टाइम एवढा फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर ही जी ऑब्जेक्ट आहे ही ऑब्जेक्ट 1 सेंटीमीटर एवढं डिस्प्लेसमेंट होतं.
त्याला आपण 1 अर्ग असं म्हणतो. अशा प्रकारचं असलेलं हे जे काही जूल आणि अर्ग आहे यांच्यामध्ये रिलेशन पण आहे. रिलेशन बिटवीन जूल अँड अर्ग पहा कशा प्रकारचं आहे ते रिलेशन बिटवीन जूल अँड अर्ग मध्ये. जसं आपल्याला माहित आहे की 1 न्यूटन, 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन आणि 1 मीटर बरोबर 10⁵ सेंटीमीटर. मग आपल्याला जे काही यांचं रिलेशन काढायचं की जूलचं W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आपल्याला फोर्स माहित आहे 1 न्यूटन, डिस्प्लेसमेंट माहित आहे 1 सेंटीमीटर. या ठिकाणी आपण जर पाहिलं की म्हणजे 1 डाइन सॉरी इथलचं असलेलं जे पाहिलं की 1 डाइन जे आपण पाहिलं होतं 1 डाइन आणि इथंच असलेलं हे जे काही फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट मध्ये 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन, 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इनटू 1 मीटर. मग 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन इंटू 1 मीटर बरोबर 10⁵ सेंटीमीटर म्हणजेच 10⁷ डाइन सेंटीमीटर म्हणजेच 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग. अशा प्रकारचं हे वर्कचं युनिट आहे. आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो वर्क हे नेक्स्ट